नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. मागच्या लेक्चरमध्ये आपण बिझनेस फायनान्स व्यावसायिक वित्तच्या सिलेबसची चर्चा केली होती. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की सिलेबस काय आहे, क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे, त्याच पद्धतीने आता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये समोर जायचं आहे. युनिट फर्स्टमध्ये जो जनरली त्या विषयाची एक ओळख असते, ती ओळख आपल्याला आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये, व्हिडिओ लेक्चरमध्ये करून घ्यायची आहे. सुरुवातीला कुठलाही विषय जर आपण हाताळतो तर त्या विषयाची एक पार्श्वभूमी काय आहे. जसं एक मागच्या लेक्चरमध्ये मी डिस्कस केलं, व्यावसायिक वित्त म्हणजे व्यवसायासाठी जे वित्त लागतं, व्यवसायासाठी वित्ताची उभारणी ज्या पद्धतीनं केल्या जाते त्यासाठी वेगवेगळे मार्ग जे आहेत त्या मार्गांचा विचार आपण या विषयामध्ये करतो. तर मग व्यावसायिक वित्त म्हणजे काय? तर व्यावसायिक वित्त म्हणजे जर आपण एक तोंडी भाषामध्ये साध्या शब्दांमध्ये जर त्याची व्याख्या करायची म्हटली तर व्यवसायासाठी ज्या वित्ताची गरज असते ते व्यावसायिक वित्त. इथे मी काही बोर्डवर व्याख्या लिहून घेतलेल्या आहेत. पहिली व्याख्या जी आहे ती आहे, वित्त म्हणजे पैशाच्या व्यवस्थापनाचे कला व विज्ञान. इथे कला आणि विज्ञान या दोन्ही शब्दांचा विचार सोबत केला गेलेला आहे. कारण कला आणि विज्ञान याचा अर्थ असा होतो की कला ही त्या व्यवसायामध्ये आत्मगत केलेली कला असते की त्या पद्धतीनं ते कामकाज चाललं पाहिजे. विज्ञान म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत त्या वैज्ञानिक दृष्टिकोनांना त्या विचार करून त्या पद्धतीने ती कार्यवाही चालली पाहिजे. म्हणून जेव्हा वित्त किंवा व्यवसायामध्ये जेव्हा पैसा येतो त्या पैशाचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. दुसरी व्याख्या जी आहे ती आहे निधीची उभारणी आणि व्यवस्था. म्हणून जेव्हा आपण व्यावसायिक वित्ताचा विचार करतो किंवा व्यावसायिक वित्ताची व्याख्या करतो तेव्हा मग त्या निधीची उभारणी कशी केल्या जाईल, कुठल्या कुठल्या मार्गातून ती उभारणी केल्या जाईल, मार्गांची निवड करताना त्या व्यवसायासाठी कुठला मार्ग हा चांगला आहे, स्वस्त आहे, टिकाऊ आहे, त्या मार्गाची निवड करणे आणि मग जो पैसा उभा झालेला आहे त्या पैशाची योग्य विल्हेवाट कशी लावता येईल या सर्वांचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. त्या विषयाला व्यावसायिक वित्त असे म्हणतात. तिसऱ्या व्याख्येकडे वळूया, वित्तीय निधीचे नियोजन, उभारणी आणि नियंत्रण. तसं पाहिलं तर या तिन्ही व्याख्या हा एकमेकाशी संबंधित आहे. थोडक्यात जर आपण तिन्ही व्याख्यांचा किंवा तिसऱ्या व्याख्याचा जर सार पाहिला तर तो आहे की निधीचं नियोजन कसं करायचं, उभारणी कशी करायची आणि नियंत्रण. या व्याख्येमध्ये नियंत्रण हा शब्द नव्याने आलेला आहे जो अगोदरच्या व्याख्येमध्ये कुठंच आलेला नाही. कारण जेव्हा पैशांची उभारणी केली जाते, पैसे व्यवसायामध्ये ओतले जातात तेव्हा त्याचं नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विचार केला होता, एक व्यावसायिक वित्त हा जो विषय पाहिला जातो तो वित्तीय व्यवस्थापक पाहतो आणि वित्तीय व्यवस्थापकाचं या सर्व पैशांवर, या पैशांच्या खर्चावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. जी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, जो पॅरामीटर्स सेट केले गेलेले आहेत त्या पॅरामीटर्सनुसार, त्या पद्धतीनुसार जर तो पैसा खर्च होत असेल तर ते त्या व्यवसायासाठी केव्हाही चांगला आहे. तर या सर्व बाबी ह्या नियंत्रणामध्ये येतात. तर मग ढोबळ मध्ये किंवा एक संयुक्तिकपणे जर एक व्याख्या आपल्याला करायची म्हटली तर व्याख्या अशी राहील की जेव्हा एखादा व्यवसाय पैशाचं नियोजन करतो, त्याची उभारणी करतो, त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, हा अभ्यास जेव्हा तुम्ही एका विषयाला समोर ठेवून करता तो विषय म्हणजेच व्यावसायिक वित्त, बिझनेस फायनान्स. त्यानंतर वैशिष्ट्यांकडे वळूया. कारण कुठल्याही विषयाची ओळख करून घेताना आपण त्या विषयाचा अभ्यास का करत आहे ती वैशिष्ट्य आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं वैशिष्ट्य जे तुम्हाला इथे बोर्डवर दिसेल ते आहे सर्व निधीचा समावेश. यामध्ये सर्व प्रकारच्या निधीचा समावेश होतो. ते खेळते भांडवल असेल, ते फिक्स कॅपिटल असेल, ते करंट कॅपिटल असेल, या सर्व निधीचा, वेगवेगळ्या मार्गाने आलेल्या निधीचा, पैशांचा तो मार्ग कुठलाही असेल, तो मार्ग सरकारी प्रतिभूतींमधून आलेला असेल, तो खासगी मार्गाने आलेला असेल, असा कुठलाही निधी, जो निधी तो व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक आहे, या सर्व निधींचा समावेश आपल्याला या विषयामध्ये करावा लागतो. म्हणून व्यावसायिक वित्ताचा विचार जर आपण करत असेल तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे सर्व निधीचा समावेश.
सर्व निधींचा अभ्यास, सर्व निधींचा समावेश आपल्याला या विषयामध्ये करावा लागतो. मग तो पैसा कुठून येत असेल? पैसा शेअर बाजारामधून शेअर विकून येत असेल, डिबेंचर्स विकून येत असेल, बँकेतून कर्ज घेऊन येत असेल, कर्ज रोखे म्हणा किंवा प्रतिभूतींच्या मार्फत येत असेल, खासगी सावकारांकडून पैसा उभारला जात असेल, कुठल्याही माध्यमातून जो पैसा उभारला जातो आहे, ती त्या सर्व निधीचा अभ्यास, समावेश या व्यवसायामध्ये, या व्यावसायिक वित्त या विषयामध्ये होतो. दुसरं वैशिष्ट्य आहे सर्व प्रकारचे व्यवसाय. व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे सेक्टर्स आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अंतर्भूत झालेले वेगवेगळे व्यवसाय आहे. या सर्व व्यवसायांचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करावा लागतो. असा कुठलाही व्यवसाय यातून सुटता कामा नये, कारण व्यावसायिक वित्त ही एक कला आणि विज्ञान आहे आणि ती सर्व व्यवसायांना लागू होते, सारख्या पद्धतीने लागू होते. म्हणून तुम्ही कुठलाही व्यवसाय जर निवडला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक व्यावसायिक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून समोर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला या विषयाची नक्कीच मदत होईल. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं आहे निधीचं नियोजन, उभारणी आणि वापर. व्याख्येमध्ये आपण या वैशिष्ट्यांचा उल्लेख केलेला आहे की जेव्हा निधीची उभारणी केल्या जाते तेव्हा निधीची गरज काय आहे. सामान्यतः आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, जेव्हा आपल्याला काही खर्च करायचा असतो तर त्या खर्चासाठी आपल्याला किती पैशांची गरज आहे, ते पैसे आपल्याला कुठून मिळतील, किती वेळात मिळतील, आणि ते पैसे जर आपल्याला कुठून दुसरीकडून उभे करायचे असतील तर मग त्यासाठी आपल्याला काही खर्च येतो का ते आपण पाहतो. तोच दृष्टिकोन आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये वापरायचा असतो. म्हणून निधीचे नियोजन, त्याची उभारणी आणि त्याचा योग्य तो वापर, योग्य वापर हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. योग्य तो वापर हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि या विषयामध्ये आपण तोच अभ्यास करतो. हे आहे तिसरं वैशिष्ट्य. चौथ्या वैशिष्ट्याकडे वळूया, ते आहे अत्यावश्यक गतिविधी. गतिविधी म्हणजे अत्यावश्यक काम आहे, याला टाळून चालत नाही. कारण कुठल्याही व्यवसायाला जर स्पर्धेत टिकायचं असेल, स्टार्टअप असेल तर अगोदर जोगिनी स्पर्धा राहते, त्या स्पर्धेमध्ये जर त्या व्यवसायाला टिकायचं असेल तर याला एक अत्यावश्यक काम म्हणून, अत्यावश्यक क्रिया म्हणून या विषयाकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण अकाउंटिंग पाहतो, अकाउंटिंग हे गरजेचं आहे. व्यवसायाचा हिशोब जर ठेवायचा असेल तर तुम्हाला लेखांकन करणं गरजेचं आहेच. त्याच पद्धतीने बिझनेस फायनान्स किंवा व्यावसायिक वित्त हे एक अत्यावश्यक गतिविधी आहे, अत्यावश्यक कार्य आहे. कारण यामध्ये हा व्यवसाय कसा चालवायचा, कशा पद्धतीनं कामकाज पार पाडायचं, याचा सर्व अभ्यास आपल्याला व्यावसायिक वित्त या विषयामध्ये करावा लागतो. त्यानंतर आपण निधीची आवश्यकता आणि त्यानंतरचा गुंतवणुकीचा अभ्यास. निधीची आवश्यकता मुळात जेवढा पैसा गरजेचा असेल, आता गरज कशी निघेल, तर गरज ही आपण भविष्यात कुठले कार्यक्रम राबविणार आहोत, भविष्यात त्या व्यवसायाचा काही विस्तार आहे की नाही, चालू स्थितीत व्यवसाय कसा चालतो आहे, किती खर्च येतो आहे, उत्पन्न काय येतो आहे, उत्पन्न काय, याचं सर्व ताळमेळ लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि वित्तीय व्यवस्थापकाची ही जबाबदारी आहे की हे सर्व त्याने कागदावर योग्य पद्धतीने मांडावं, जेणेकरून निधीची किती आवश्यकता हे माहिती पडेल. कारण गरजेपेक्षा जास्त निधी जर राहिला तर खर्च तर येतोच आहे. कारण बँकेतून जर तुम्ही निधी उभारला तर बँकेला तुम्हाला व्याज देणं आवश्यक आहे. शेअर मार्केटमधून जर निधी उभारला तर जे भागधारक आहेत त्यांना तुम्हाला लाभांश देणं आवश्यकच आहे. कर्ज रोख्यातून जर तुम्ही निधी उभारला तर तुम्हाला त्यावरही व्याज देणं आवश्यक आहे. म्हणून जेवढ्या निधीची आवश्यकता आहे, शक्यतो तेवढाच निधी जर असेल तर व्यवसायाला त्याचं कामही भागविता येतो आणि खर्चही वाचतो. म्हणून वित्तीय व्यवस्थापकाची भूमिका इथे अत्यंत महत्वाची आहे. हे आहे व्यावसायिक वित्ताचं अजून एक वैशिष्ट्य. त्यानंतर गुंतवणुकीचा अभ्यास. व्यवसाय म्हटलं म्हणजे गुंतवणूक आलीच, मग ती व्यवसायामध्ये झालेली गुंतवणूक असो किंवा व्यवसायाने केलेली गुंतवणूक असो, त्या गुंतवणुकीचा योग्य तो अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक ही योग्य ठिकाणी योग्य वेळी होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर गुंतवणूक चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी झाली तर त्याचा फार मोठा फटका त्या व्यवसायाला बसू शकतो आणि व्यवसायाला हा बसलेला आर्थिक फटका हा निश्चितच भविष्यासाठी त्या व्यवसायाच्या हानिकारक आहे. म्हणून गुंतवणुकीचा अभ्यास करणं हे सुद्धा त्या पद्धतीनंच महत्वाचं आहे. त्यानंतर त्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे. व्यवसायाचं स्वरूप म्हणजे असे काही व्यवसाय असतात की जे बंद पडले का किंवा चाललेत का कुणाला काही फारसा फरक पडत नाही, पण असे काही व्यवसाय असतात की त्याचा लगेच एक समाजावर म्हणा, देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो. तर अशा पद्धतीचे व्यवसाय, तर निश्चितच त्या पद्धतीच्या व्यवसायाची जबाबदारी वाढते. म्हणून त्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे, सर्व्हिसेसमध्ये सेवा देतो आहे की कुठे काही उत्पादन होतो आहे,
त्याचाही विचार त्या व्यवसायाला करावा लागेल. कारण मग व्यवसाय जर सेवा क्षेत्रामध्ये काम करत असेल तर ग्राहकांना योग्य ती सेवा मिळाली पाहिजे, ग्राहकाचं समाधान झालं पाहिजे. व्यवसाय जर उत्पादन क्षेत्रामध्ये काम करत असेल तर उत्पादन ही त्या सायकलनुसार योग्य त्या पद्धतीने वेळेवर व्हायला पाहिजे आणि तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून व्यवसायाचं स्वरूपही व्यावसायिक वित्ताचा अभ्यास करताना लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामध्ये शेवटचं आहे की त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या निधीचा किंवा भांडवलाचा समावेश होतो. तो आहे कर्जाऊ निधी किंवा मालकीचे भांडवल. कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर तो व्यवसाय चालू करणाऱ्या व्यक्तीकडे त्याचं भांडवली राहतं, स्वतःचाही काही पैसा राहतो आणि काही पैसा जर कमी पडला तर तो कर्जाऊ पद्धतीने तो उभारू शकतो. म्हणून कर्जाऊ निधी म्हणा किंवा त्याच्या मालकीचे भांडवल या दोन्ही भांडवलाचा, दोन्ही पैशांचा, वित्ताचा विचार या विषयामध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण या सर्व चर्चेचा जर सार म्हटला तर व्यावसायिक वित्त म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय चालविण्यासाठी ज्या पैशांची गरज कळते त्या पैशांची योग्य पद्धतीने योग्य वेळी उभारणी करणे, त्याचा योग्य तो वापर करणे, नियोजनपूर्वक वापर करणे, त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे आणि हे सर्व करीत असताना आपण आपला व्यवसाय कशा पद्धतीने चालवितो आहे त्याच्यामध्येही एक वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे. आणि सर्वात शेवटी जर तुम्ही सेवा क्षेत्रामध्ये काम करत असाल तर ग्राहकांचं समाधान ही तेवढंच महत्वाचं आहे. तर हे होते काही वैशिष्ट्य आणि व्यावसायिक वित्ताच्या काही व्याख्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या नंतरचा मुद्दा पाहूया. तोपर्यंत